संघाने या कालच्या मे महिन्यामध्ये एक स्टेटमेंट दिले त्यांच्या त्या होसबळेनी की पाकिस्तान बरोबर चर्चा केली पाहिजे, पाकिस्तान बरोबर. आणि मोहन भागवतना विचारले तर मोहन भागवत म्हणतात की होय बरोबर आहे, हम हिटलर जैसे नहीं है. अहो भागवत साहेब, हे हम हिटलर जैसे नहीं है तुमच्या मोदींना सांगा. आणि पाकिस्तान बरोबर चर्चेची तयारी आहे, मग वांगचूक बरोबर का नाही करत? सोनम वांगचूक यांचे वडील सुद्धा, त्यांनी सुद्धा उपोषण केलं होतं. माहितीये तुम्हाला किती जणांना? कोण गेलं होतं त्यांच्याकडे बोलायला? म्हणजे भाजपच्या लेखी हुकुमशाह असलेल्या इंदिरा गांधी सोनम वांगचूक यांच्या वडिलांना भेटायला लडाखला गेल्या होत्या, तरी हे तिकडे दिल्लीत राहून दिल्लीतल्या दिल्लीत भेटायला न जाणारे मोदी आणि शहा हे लोकशाही आणि इंदिरा गांधी हुकुमशाह. मोदी सरकारची जी घोषणा आहे, मुलगी शिकली प्रगती झाली, अरे पण शिकून परीक्षेला गेली आणि पेपर फुटला, तर ती मुलगी आत्महत्या नाही करणार? मुलगा आत्महत्या नाही करणार? मग एवढ्या मुलाने आत्महत्या केल्या तरी एक धर्मेंद्र प्रधान तुम्ही डोक्यावर घेऊन नाचताय. मग धर्मेंद्र प्रधानला असं काय सोनं लागलेलं आहे? अण्णांच्या वेळेला जसं मनमोहन सिंग सरकारने लगेच 4-5व्या दिवशी दूध पाठवला होता, का नाही पाठवला मोदी सरकारने? एक तर शिक्षणाचा, स्वतःच्या शिक्षणाचा पत्ता नाही, त्याच्यामुळे शिक्षणासाठी किती मेहनत करावी लागते हे यांना माहिती नाही. अभ्यास म्हणजे काय असतं हेच जर माहिती नाही तर अभ्यास करून परीक्षेला जाताना पेपर फुटल्यानंतर काय होतं या यातना होणार कशा? नाही आता डिग्री खरी का खोटी हा सुद्धा प्रश्न आहे. 20 दिवस 22 दिवस सोनम वांगचूक हे उपोषण करतायत, हंगर स्ट्राईक करतायत. ते कोणासाठी करत आहेत? या देशासाठी करत आहेत, या देशाच्या विद्यार्थ्यांसाठी करत आहेत. नीट परीक्षाची पेपर लीक झाला, पेपर फुटला, 22 विद्यार्थ्यांनी मला वाटतं जवळपास सुसाईड केलेला आहे. त्यांच्यासाठी उपोषण करत आहेत. त्यांची एकच मागणी आहे की जो एक निकम्मा मंत्री आहे धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा पाहिजे आम्हाला. मला एक समजायचं, धर्मेंद्र प्रधानना कुठचं सोनं चिकटलेलं आहे की प्रधानमंत्री त्यांना काढू शकत नाही.